पाहिलं, भगवान मथुरेला त्यांनी जातो आहे. श्री अक्रूरजी महाराज भगवंताला घेण्याकरिता आले. कंसाला नारदजी महाराजांची भेट झाली आणि नारदांनी कंसाला त्यांनी सांगितलं, यशोदाया सुताम कन्या देवक्या कृष्णमेवच रामम च रोहिणी पुत्रम वसुदेवेन बिभ्यता. यशोदेला कन्या झाली होती आणि देवकीला पुत्र झाला होता आणि वसुदेवानं आदला बदली केली म्हणून तुला ते कळालं नाही कंसा. कंस मोठा भयंकर आहे, पण नारदांनी सांगितल्यानंतर कंसाला ती गोष्ट कळाली. कंस भयभीत झाला आणि कन्हैयाला त्यांनी कोणत्या मार्गाने आणावं मथुरेमध्ये असा विचार करू लागला. म्हणून धनुर्यागाचं निमित्त केलं. भगवान शंकरानं धनुष्य दिला होता महाराज, त्याला विजय होण्याचं वरदान दिलं होतं आणि त्यानं कोणाला विचारलं होतं की माझा मृत्यू कधी होईल. त्यावेळेला त्याला सांगितलं होतं ज्यावेळेला हा धनुष्य भंग होईल आणि त्याचा आवाज तुझ्या कानापर्यंत येईल त्यावेळेला मरशील कंसा. म्हणून त्यांनी धनुर्याग ठेवलेला आहे. भगवंताला आणण्याकरिता अक्रूरजी महाराज त्यांनी गेले. नंद बाबा, यशोदा राणी, सर्व गोपाळ गोपिका यांची स्थिती मोठी विलक्षण झाली. भगवंताची बोलवण करताना त्यांचं अंतकरण त्यांनी व्याकुळ झालेलं आहे. भूमी पडल्या ब्रजबाळा कोण त्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, अशी त्यांची अवस्था झाली महाराज. नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, वृंदावनीच्या सकळ जनांना दे एवढे वरदान, नको नेऊ भगवान. अक्रूराला त्यांनी म्हणतात सर्व गोप गोपी कन्हैयाला नेऊ नकोस. पण कन्हैया मथुरेपर्यंत गेलेला आहे. अक्रूरजींनी त्रिकाल संध्या करायची म्हणून स्नान केलेलं आहे यमुनेच्या पात्रामध्ये. भगवंताचं दर्शन 3 वेळेला त्यांनी झालं. मग लक्षात आलं की हा जगाचा मालक आहे आणि हाच कंसाला मारणार आहे. म्हणून अक्रूरजी महाराज त्यांनी बाहेर आले, भगवंताला नमस्कार केला, भगवंताला विनंती केली माझ्या घरापर्यंत चला. भगवान मला सगळे कामं आटोपील की मी निश्चित तुमच्या घरी येईन. आणि आता मात्र त्यांनी नंदबाबांना भगवान म्हणतायत की मला पायी मथुरा नगरी फिरून पाहायची आहे, मी जाऊ का. नंदबाबा म्हटले तुला खेड्यात राहायची सवय आहे, खोड्या करायची सवय आहे, इथं जर खोड्या करशील तर लोक काय म्हणतील. भगवंतानं वचन दिलं, मी तुम्हाला वचन देतो बाबा, विनाकारण खोडी करणार नाही. नंदबाबा भोळे बाबडे हो म्हणले ठीक आहे जा. बलराम दादा बरोबर आहेत. बलराम दादा अनेक वेळेला मथुरेला गेले होते, थोरले होते ना, फार वेळेला मथुरेला गेले होते. बलराम दादांना मथुरा नगरी माहीत होती. राम अवतारामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र आणि दादा लक्ष्मण ही जोडी बरोबरच होते. जेव्हा मिथिला नगरीत गेले होते त्यावेळेला ती मिथिला नगरी प्रभू रामचंद्रांनी दादा लक्ष्मणाला दाखवली होती. म्हणजे थोरले भाऊ होते प्रभू रामचंद्र, दादा लक्ष्मण धाकटा होता. पण प्रभूंनी लक्ष्मणाला मिथिला नगरी दाखवली. आता त्यांनी बलराम मोठा आहे आणि श्रीकृष्ण भगवान लहान आहेत. बलराम श्रीकृष्ण परमात्म्याला मथुरा नगरी त्यांनी दाखवण्याकरिता घेऊन जातो आहे. मथुरा नगरीमध्ये प्रवेश केला. आतमध्ये त्यांनी प्रवास सुरू झाला. सगळे गोपाळ भगवंताच्या बरोबर आहेत, उड्या मारतायत, खेळतायत, बागडतायत, भगवंताच्या नावाचा जयघोष करतायत. कन्हैया कन्हैया मोठ्या मोठ्यानं आरडाओरडा करतायत. रस्त्यानं जात असताना सगळ्यात आधी तिथंच गेले महाराज जिथं तो रजक धुनत होत होता, ज्यानं सल्ला दिला होता ना कपडे धुणाऱ्यानं, की तुमचा तो कृष्ण मथुरेमध्ये बोलवा. तो मथुरेत आला की सगळ्यात आधी त्याला माझ्याच घरासमोरून जावं लागेल, मला रोज धुणं धुवायची सवय, आपटून आपटून धुतो म्हणला. तुमचा तो कृष्ण आला की त्याला तुमच्यावर येऊ द्यायचं नाही, आपटून मारतोच म्हणला. त्याच्याच समोर भगवान गेले. त्यानं बरेचसे वस्त्र त्यांनी सुकायला टाकले होते, कंसाचे वस्त्र होते आणि धुणं धुवायचं काम चालूच होतं. कन्हैया त्याच्याजवळ गेला, अतिशय शालीनतेने बोलू लागला. म्हणला धोबी दादा तुमच्याकडे फार जास्त कपडे दिसतात, माझे सगळे सवंगडी आहेत, या सगळ्या सवंगड्यांना पण थोडेफार वस्त्र द्या ना. असं म्हणल्यावर त्यानं वरती पाहिलं. कोण आहेस तू. कन्हैयानं सांगितलं मी कंस मामाचा भाचा आहे, कृष्ण आहे. कृष्ण म्हणल्याबरोबर त्यानं वरती पाहिलं बारकाईनं. तू आहेस वय कृष्ण. हो म्हणे मीच आहे कृष्ण, तुझीच वाट पाहत होतो म्हणला. कपडे मागतोस, तुझ्या बापाची पेंड आहे का, कपडे मागायला लागलास. काय समजतं मला स्वतःला, तुझ्यामुळं माझा मालक त्यांनी एवढा त्रस्त झाला. असं बलदंड शरीर त्यांनी कंसाचं दष्टपुष्ट होतं, कंस असा मरतुकडा झाला तुझ्याचमुळं त्यांनी झाला. वस्त्र मागण्याकरिता आलास. भगवान शांतपणे बोलू लागले. म्हटले अहो मी किती शालीनतेने बोलतोय, किती शांततेत त्यांनी बोलतोय, तुम्ही माझ्यावर रागवत आहात. वस्त्र तर मागितले, आणखी काय केलं. मग तर अजून रागवला.
भांडण सुरू झाल्यानंतर एक जर भांडत असला आणि दुसरा जर शांत बोलत असला की भांडणाऱ्याला अजून अवसान येतं महाराज. आणि मग त्याला जास्त त्यांनी वाईट वाटतं. मग तो उफाळून येतो आणि मग जास्त उफाळून आला. इकडे इकडे पाहू लागला. एक दंड दिसला, काठी दिसली. काठी, ती काठी हातात घेतली आणि ती काठी हातात घेऊन भगवंतावर आक्रमण केलं महाराज. त्यानं देवाच्या पोटावर काठी मारली. ती मारल्याबरोबर आर पार काठी निघून गेली आणि त्या रजकाची अंगाभोवती प्रदक्षिणा झाली महाराज. सगळे गोपाळ पाहत होते काय झालं. भगवान त्याने रागानं पाहू लागला. डोळे लाल केले देवानं. अशी एक चपराक धरली महाराज. खनखन त्याच्या कानसळीत वाजवली. एक वाजवल्याबरोबर त्याचं मुंडकच उडून पडलं महाराज. एका फटक्यातच मुंडकं उडालं. गोपाळांच्या समोर प्रश्न पडला. म्हणले एवढे मोठे मोठे आसूर मारले, बलाढ्य असणारे आसूर मारले, सगळे हसत हसत मारले, आणि या रजकाला एवढं रागानं का मारलं असेल? त्याचं कारण आहे महाराज. हा तोच आहे मागच्या अवतारातला. राम अवतारामध्ये सीतेला वनवासाला पाठवण्याकरिता जो कारण होता ना, तोच कृष्ण अवतारात आला होता. त्यावेळेला राम अवतारामध्ये मर्यादा पुरुषोत्तम होती, मर्यादा होती ना, त्याला काहीच म्हणता आलं नाही. पण कृष्ण अवतारात मात्र काही मर्यादा नाही. हा काय कोणाच्या लिखापडीत त्यांनी कार्य करत नव्हता. बोलीला वाल्मिक तैसीची करीन, हे वाल्मिकानं सांगायचं आणि रामानं वागायचं, तसं काय कृष्णाला बंधन नाही. पण खनखन वाजवले की त्यांनी महाराज मुंडकच उडून गेलं. वियोग त्यांनी झाला होता ना भगवती सीता देवीचा. गर्भवती असणारी सीता जंगलात नेऊन सोडली होती महाराज. आणि का बरं सोडली तर यानं तक्रार केली म्हणून. प्रभू रामचंद्र गुप्त वेश धारण करून त्यांनी अयोध्या नगरीमध्ये फिरत होते आणि भगवती सीतेला घेऊन आले होते वनवास त्यांनी पूर्ण करून. माझी प्रजा माझ्याविषयी काय विचार करते असा विचार प्रभूंच्या मनात आहे. याची बायको माहेरी गेली होती आणि 4 दिवस जास्त राहून आली होती. हा भांडत होता तिच्याशी. तो म्हणला 4 दिवस जास्त माहेरी राहून आलीस, मी काय राम आहे का तुला परत घरात घ्यायला? असं म्हणल्यावर राम प्रभूंच्या लक्षात आलं की माझी प्रजा माझ्यावर नाराज आहे. मग काय केलं पाहिजे? आता आपण सीतेचा त्याग केला पाहिजे. पण भगवती सीतेचा त्याग महाराज अशा पद्धतीने त्याग केला. गर्भवती असणाऱ्या सीतेला जंगलात नेऊन सोडा असं लक्ष्मणाला सांगितलं. दादा लक्ष्मणाने सीतेला सांगितले, बघ हे बघा वहिनी, तुम्ही त्यांनी रथात बसा. रथात बसवलं, दूर जंगलात रथ गेला आणि तो रथ त्यांनी अशा पद्धतीने एकाएकी जंगलात नेऊन थांबवला. भगवती जानकीला खाली उतरायला सांगितलं. खाली उतरल्यावर तिने विचारलं, लक्ष्मण मला या ठिकाणी का सोडलं सांगा. तिने सांगितलं, प्रभूंनी तुमचा त्याग केलेला आहे. हा त्याग शब्द ऐकल्यानंतर केवढ्या वेदना झाल्या असतील महाराज. प्रभूंनी त्याग केला, पण नाईलाज होता. प्रभूंची आज्ञा आहे म्हणून तिथंच राहावं लागलं. प्रभू रामचंद्र पण वियोग सहन झाला नाही. 2 लेकरं झाले, लव आणि कुश. हे त्यांनी मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर त्यांनी प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध करण्याकरिता गेले. आणि मग युद्धामध्ये प्रभू रामचंद्र स्वतः आले आणि त्यावेळेला त्यांनी महाराज प्रत्यक्ष सीता अशा पद्धतीने डोळ्यासमोर दिसले. त्याच्या आधी एकदा सीता पुन्हा सूक्ष्म रूप धारण करून आली होती. अश्वमेध यज्ञ करायचा होता ना, आणि प्रभू रामचंद्र यज्ञ करत आहेत. मी तर जंगलात आहे आणि यज्ञ हा पत्नीशिवाय होत नसतो. ज्या अर्थी रामानं त्यांनी यज्ञ करायला सुरुवात केली त्या अर्थी दुसरी बायको केली असं सीतेला जाणवलं. पण प्रभूंनी तसं केलं नव्हतं महाराज. जर एखादी ती पत्नी जर त्यांनी बरोबर नसेल तर तिच्या ऐवजी सोन्याचा पुतळा करून त्यांनी शेजारी ठेवावा. म्हणून सीतेचा सोन्याचा त्यांनी पुतळा तयार केला होता, होवे होब, आणि तो शेजारी ठेवून त्यांनी प्रभू यज्ञ करत होते. जानकी रात्री पाहण्याकरिता गेली. तो पुतळा तिथेच होता महाराज. तिनं पाहिलं, माझ्या प्रभूंनी दुसरा विवाह केला नाही, हा पुतळा शेजारी ठेवलेला आहे. कुंकवाचा करंडा होता, तो घेतला आणि त्या पुतळ्याच्या कपाळाला कुंकू लावलं महाराज. आणि कुंकू लावून अशा पद्धतीने भगवती जानकी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी यज्ञ सुरू झाला आणि त्या यज्ञाच्या वेळेला अतिशय आदरानं त्यांनी प्रभू रामचंद्र सीतेच्या मुखकमलाकडे पाहू लागले. आणि पाहिल्याबरोबर तिच्या कपाळाचं जे कुंकू पाहिलं ना, ते पाहिल्यानंतर त्यांनी प्रभूंना जाणवलं की असं कुंकू फक्त माझी सीताच लावू शकते, दुसरं कोणी लावू शकत नाही. इथेच कुठेतरी सीता असेल, माझी सीता, माझी सीता म्हणून भगवान पाहू लागले महाराज. चौफेर सीता कुठे दिसेना. आणि आता जेव्हा लव कुशाबरोबर युद्ध करण्याचा प्रसंग आला आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना जानकी दिसलेली आहे. आता तिचा त्याग केलं, एकवचने असणारा राम आहे. सीतेचा त्याग केलेला आणि पुन्हा सीतेच्या दिशेने त्यांनी प्रभू धावू लागले. काय केलं माहिती आहे जानकीनं? भगवती पृथ्वीची प्रार्थना केली. ती म्हणली, आई मी तुझ्याच पोटातून बाहेर आले ना, माझी विनंती आहे, मला माझ्या पतीचं वचन त्यांनी मोडायचं नाही. एक वचने असणारा राम आहे, माझ्यामुळं माझ्या पतीच्या वचनाला बाद येऊ नये, मला तुझ्या पोटात घे. जमीन दुभंगली. त्याच्यातून प्रत्यक्ष त्यांनी अशा पद्धतीनं भूमाता प्रगट झाली. या भूमातेनं जानकीला हृदयाला लावलं
आणि उंच असणाऱ्या आसनावर बसून त्यांनी पाताळात घेऊन गेलेली आहे महाराज. प्रभू धावत धावत आले, पण तोपर्यंत गडप झाली होती. अंग टाकून रडू लागले, माझी सीता माझी सीता म्हणून आकांत करू लागले. एवढा वियोग सीतेचा झाला प्रभू रामचंद्रांना, पण एक शब्द सुद्धा त्या धब्याला म्हणता आला नाही. एक शब्द सुद्धा त्याच्या विरोधात काही बोलले नाही, कारण मर्यादा पुरुषोत्तम होते ना. आता कृष्ण अवतारात मर्यादा नाही, पण आठवण मात्र तशीची तशीच आहे. याच्याचमुळे माझा सीतेचा वियोग झाला होता, याला त्यांनी महाराज दंड दिला पाहिजे म्हणून त्यांनी अशी खणकवली. एक त्याचं मुंडकच उडून गेलं महाराज, डोळे लाल करून त्यांनी महाराज एक झापड मारली की त्याचं मस्तक उडालं. आणि आता त्यांनी सगळेचे सगळे वस्त्र तिथेच होते, ते वस्त्र त्यांनी घेतले आणि सगळ्या गोपाळांना दिले. पण ते वस्त्र त्यांनी कंसाच्या मापाचे होते. कंस म्हणजे अहंकार, अहंकाराचे वस्त्र त्यांनी भाविकांना येत नसतात महाराज. तुमच्या लक्षात आलं का? सगळेचे सगळे गोपाळ भाविक आहेत, श्रद्धावान आहेत, आणि यांना अहंकाराचे कपडे कधीच यायचे नाहीत महाराज. म्हणून त्यांनी गोपाळांना ते मोठे होऊ लागले. मग पुढे त्यांनी गेले, एक समोरून दर्जी दिसला. दर्जी म्हणजे टेलर. त्याला म्हणले, हे माझे सवंगडी आहेत, हे कपडे त्यांना मिळालेले आहेत, पण ते थोडे मोठे झालेले आहेत, जरा अल्टर करून देता का, त्यांच्या मापाचे करून देता का? 1 मिनिटात तयार झाला महाराज टेलर, कारण त्याला माहित होती एक फटका बसला की मुंडकच उडून जात आहे, त्याच्यापेक्षा अल्टर करून दिलेले चांगले. घाईघाईनं त्यांनी महाराज त्यानं ते सगळेचे सगळे कपडे आणि त्या गोपाळांच्या मापाचे करून दिले. गोपाळांनी त्यांनी वस्त्र परिधान केले. आता पुढे त्यांनी जाऊ लागले. जात असताना मार्गामध्ये त्यांनी महाराज एक माळी भेटला. त्या माळ्याचं नाव आहे सुदाम माळे. त्याला त्यांनी हेममाळे असं पण त्यांनी म्हणतात, चैत्रमाळे असं पण म्हणतात. आणि तो त्यांनी असणारा माळी समोरून आला. त्याच्या टोकरीमध्ये त्यांनी महाराज फुलांचे हार होते. त्यानं गोपाळांना, कन्हैयाला त्यांनी बलराम दादांना पाहिलं, आणि पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला महाराज, त्याला काय सांगायचं, काय सेवा करू, काय नेमकं करू असं त्याला वाटू लागलं. गायगायनं भगवंताच्या समोर आला, म्हणला तुम्ही फार सुंदर आहात, मला असं वाटतं माझ्या टोकरीत असणारे जे हार आहेत ना ते तुमच्या गळ्यात घालावेत. गायगायनं ते हार घेतले आणि प्रभूंच्या गळ्यात घातले. अकारण करुणावरुणालय असणारा हा भगवान विनाकारण कृपा करतो महाराज. फक्त फुलांचे हार घातले गळ्यामध्ये, प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन माळ्याला आशीर्वाद दिला महाराज, सदा सुखी राहा. माळ्याच्या जातीला आशीर्वाद आहे देवाचा सदा सुखी राहण्याचा. फक्त माळ्यांनी सुख वाटून घेतलं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. पण सुखी राहिलं पाहिजे, महत्वाचा विचार. आता देवाने किती सुख दिलं आणि त्याला जर सुख वाटलंच नाही मग काय करायचं त्याचं. म्हणून देवानं आशीर्वाद दिला मला, सदा सुखी राहा. म्हणून माळी टाकणे अशा पद्धतीनं सुखी आहेत. तुम्हाला कोणालाच काय म्हणत नाही मी, अजिबात चिंता करू नका. यानंतर समोरून त्यांनी एक कुब्जा चालली होती, तिला त्रिवक्र असं त्याकडे म्हणत. 3 ठिकाणी वाकडी होती, कुबड निघालेलं होतं, वाकून वाकून चाललेली होती. भगवान तिला पाहू लागले. तिच्या हातामध्ये मेकअपचं साहित्य होतं, अंगराग, त्याला अंगराग म्हणतात. ती कंसाची दासी होती आणि कंसाचा मेकअप करण्याकरिता चालली होती. तिला दुरूनच जाताना पाहिलं आणि भगवंतांना तिच्याकडे पाहून बोलायला सुरुवात केली. भगवान म्हणले, सुंदरी आप कहाँ जा रही है? असं म्हणल्यानंतर ती इकडे इकडे पाहायला लागली, कोण सुंदर स्त्री आहे. भगवान म्हणले, हा तुम्हालाच म्हणतोय सुंदरी. अरे हा तर मलाच म्हणतोय, असा विचार तिला कळाला. आणि ती भगवंताच्या समोर आली आणि भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहून बोलू लागले, देवा तुम्ही फार सुंदर आहात, भुवन सुंदर आहात, तुमच्यासारखं सौंदर्य जगात कुठं पाहिलंच नाही. पण खरं सांगू का, जे सुंदर असतात ना त्यांनी दुसऱ्याच्या कुरूपतेची अशी थट्टा उडवायची नसते. तुम्ही माझी थट्टा करतात. हा म्हणला, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी थट्टा वगैरे काय करत नाही, तुम्ही खरंच सुंदर आहात. परत थट्टा करायला लागले. अहो खरंच सुंदर आहात, कसं काय सुंदर आहे मी? रागावली. भगवान म्हणले, सांगतो ना. तिच्या जवळ गेले, स्वतःच्या पायाचा अंगठा तिच्या पायाच्या अंगठ्यावर ठेवला, तिच्या हनवटीला असं बोट लावलं आणि असं सरळ तिला उचललं महाराज. कडकड 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 आवाज झाला. 3 ठिकाणी वाकडी होती, सरळ झाली महाराज. अतिशय सुंदर आहे, दैदिप्यमान आहे. मकडायला लागली स्वतःला पाहून, जणू काय स्वर्गातून अप्सरा आली असावे, अशी दिव्य दिसू लागली. तिनं त्यांनी महाराज विचार केला, माझ्या हातामध्ये त्यांनी शृंगाराचं ताट आहे, कंसाचा शृंगार करायला निघाले, त्याचं जेव्हा होईल तेव्हा होईल, तुमचा शृंगार केला पाहिजे. देवा मी तुमचा शृंगार करू का? देवानं परवानगी दिली आणि तिनं भगवंताचा असा गोड शृंगार केला महाराज, काय सांगावं. सगळे गोपाळ पाहतच राहिले. त्याच्याकडे पाहून त्यांनी म्हणू लागले, हे तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे.
लागे दुल्हा सा दीदार सावरे, तू लागे दुल्हा सा दीदार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, किसने किया श्रृंगार सावरे। राजस सुकुमार मदनाचा पुतळा, 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 रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ऊती, कस्तुरी मळवट चंदनाची ऊती, रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ऊती, कस्तुरी मळवट चंदनाची ऊती. इतका सुंदर आहे महाराज भगवान. हय राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ऊती, रुळे माळकंठी वैजयंती, कस्तुरी मळवट चंदनाची ऊती. आधी सुंदर आहे, त्याच्यात त्या कुबजीने त्यांनी महाराज त्याचा शृंगार केलेला आहे. अजून सुंदर दिसू लागला. गोपाळ त्यांनी पाहू लागले, देवा काय सुंदर दिसतोस रे. काही गोपाळ हसू लागले, म्हणे का हसता. देवा तुमची दोघांची जोड चांगली जमली रे. म्हणे कसं काय. ती पण 3 ठिकाणी वाकडी, तू पण 3 ठिकाणी वाकडा. कसं काय. हा पण त्यांनी त्रिभंगादी एवढाचा आहे ना महाराज. पायात वाकडा, कमरेत वाकडा, मानेत वाकडा, त्रिभंगादी एवढा, 3 ठिकाणी वाकडा. अशी त्यांनी महाराज गोपाळ त्याची थट्टा करू लागले. अतिशय सुंदर दिसतोय का नाही, फार गोड दिसतोय का नाही. आता पुढे जाऊ लागला. काही व्यापारी वर्ग आला महाराज. व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं की हाच त्यांनी आकाशवाणीनं सांगितला देवकीचा 8वा मुलगा आहे. हा जर कंसाला त्यांनी मारणार असेल तर कंस मारल्यानंतर हाच राजा होईल. हा राजा झाल्यानंतर त्याने हा राज्य करील. उद्या हा राजा झाल्यानंतर त्यांनी याच्याशी परिचय करून घेण्यापेक्षा आजच परिचय वाढवून ठेवा. मग काही भेट वस्तू घेऊन व्यापारी आले आणि त्याचा स्वागत सत्कार अशा पद्धतीने करू लागले. यालाच व्यापारी म्हणतात महाराज. लिओ आणि दिओ अशी त्यांनी महाराज त्यांची स्थिती असते. म्हणून त्यांनी महाराज असा स्वागत सत्कार भगवंताचा सर्वांनी केला. आणि आता भगवान पुढे जाऊ लागला. जिथं त्यांनी कंसानं यज्ञ सुरू केला होता, धनुर्याग, जिथं धनुष्य ठेवला होता. मग सगळ्या गोपाळांना बरोबर घेऊन त्यांनी भगवान जाऊ लागला. सगळे गोपाळ भगवंताच्या अवतीभोवती त्यांनी महाराज नाचतायत. हे गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, 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 प्यारे नंदलाला तू मोहन मुरली वाला, प्यारे नंदलाला गोपाल मणिवाला, प्यारे नंदलाला हो मोहन मुरली वाला,
गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाल गोपाल रे प्यारे नंदलाला गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्व गोपाळ भगवंताच्या अवतीभोवती उड्या मारत भगवंताचं गीत गात त्यांनी महाराज चालू लागले. इकडे धनुर्यागाचं जे ठिकाण आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचले. कंसाचे त्यांनी सेवक उभेच होते. सगळे गोपाळ कन्हैया आणि बलरामाच्या बरोबर आतमध्ये जाऊ लागले. त्या द्वारपालांनी अडवलं महाराज. सेवकाने अरे आतमध्ये जाऊ नका. म्हणे का जाऊ नको? मामानं यज्ञ त्यांनी ठेवलाय, कोणता धनुष्य आहे तो पाहायचा आहे. ते काही पोरासोरांचं काम आहे का? हो बाजूला असं त्यांनी महाराज म्हणायला लागले. बलराम दादाला राग आला महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. बलराम दादा रागावले. रागावलेल्या बलरामानं एका हातातच एक सेवक उचलला आणि उचलून फेकून दिला महाराज. मग मात्र सगळेजण बाकीचे घाबरायला लागले. बलराम रागानं सर्वांकडे त्यांनी पाहू लागला. आता आतमध्ये सर्वांनी प्रवेश केला. आतमध्ये गेल्याबरोबर त्यांनी मला तो धनुष्य पाहिला. हा धनुष्य आहे म्हणजे जुना पाना, पाहुतरी कसा आहे असं म्हणून त्यांनी कन्हैया पुढे गेला. आणि गेल्यानंतर त्यांनी कसा धनुष्य आहे पाहण्याकरिता त्यांनी महाराज उचलण्याचा प्रयत्न केला. एका हातातच उचलला महाराज. एवढा बलाढ्य असणारा धनुष्य आहे पण एकाच हातात उचलला. जुनाच दिसतो म्हणले पाहुतरी कसा आहे म्हणून त्यांनी सहज वाकवण्याचा प्रयत्न केला आणि सहज वाकवून पाहण्याकरिता त्यांनी वाकवला म्हणला आणि कडकड 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 भयंकर असणारा आवाज झाला आणि धनुष्य भंग झाला महाराज. धनुष्य भंग झाल्याचा आवाज कंसापर्यंत जाऊन पोहोचला. कंसानं कन्हैयाला मारण्याकरिता त्यांनी तरतूद करून ठेवली होती. कंसाने एक हत्ती आणला होता. त्या हत्तीचं नाव आहे कुवलयापीड नावाचा हत्ती. निळोबरायांनी गाथ्यामध्ये त्याचं नाव कुळवई ठेवलेलं आहे. कुळवई पण त्याचं नाव आहे कुवलयापीड. भागवतात त्याला कुवलयापीड असं म्हणतात. हा कुवलयापीड नावाचा जो हत्ती आहे त्याला मदिरा पाजून उन्मत्त करून ठेवलं होतं. मदिरा म्हणजे त्याला दारू पाजली होती. तो जो महावत आहे त्याला सांगितलं होतं कृष्ण बलराम येतील, हा हत्ती त्यांच्या अंगावर सोडून दे. मल्ल सभा भरवली होती. या मल्ल सभेमध्ये अनेक मल्ल म्हणजे पहिलवान बोलले होते. शल तोशल कूट चानूर मुष्टिक असे त्यांनी महाराज मल्ल मोठे मोठे असणारे मल्ल त्यांनी जमा करून ठेवले होते. आणि या सर्वांना त्यांनी अशा पद्धतीने सांगून ठेवलं होतं की कृष्ण आला रे आला, बलराम आला रे आला की त्याला मारून टाकायचं. पर्वतासारखे मोठे मोठे असणारे हे मल्ल आणि पहिलवान जमा करून ठेवली. सगळी सभा आली होती महाराज. सगळं गाव जमा झालं होतं. सगळेजण पाहण्याकरिता आले होते. मल्ल सभा. वयोवृद्ध होते, तरुण होते, प्रौढ होते, बालावस्थेतले होते, स्त्रिया होत्या, सर्वजण त्यांनी अशा पद्धतीने जमा झाले होते. आणि आता भगवान त्यांनी महाराज धनुष्य भंग करून पुढे निघालेले आहेत. राम अवतारात एक धनुष्य मोडला आणि कृष्ण अवतारात एक धनुष्य मोडला. धनुष्य म्हणजे अहंकार. अहंकार रूपी धनुष्य मोडण्याकरिताच परमात्म्याचा अवतार होतो. महत्वाची गोष्ट आहे. पण आपला अहंकार रूपी धनुष्य त्यांनी मोडावा. आणि तो धनुष्य जर कोण मोडू शकतो तर फक्त परमात्माच मोडू शकतो, दुसरा कोणी मोडू शकत नाही महाराज. पण कशाचाही अभिमान घातकच असतो. तो अभिमान नरकातच घेऊन जाणारा असतो. म्हणून त्यांनी महाराज अभिमानापासून दूर असलं पाहिजे. भागवत कथा हेच शिकवते महाराज, अभिमान निघून जावा. जो सर्वांगाचे कान करून श्रीमद भागवत कथा श्रवण करतो त्याच्या आतमध्ये अभिमान राहत नाही. कोणाच्याही पाय पडायची तयारी असते, कोणासमोर नतमस्तक होण्याची तयारी असते. पण जर त्यांनी महाराज 100 भागवत कथा ऐकल्या आणि अंतकरणातून अभिमानच जर गेला नसेल तर त्या भागवत कथा ऐकल्याच नाहीत महाराज. निवळ त्यांनी पुरुषार केली. 100 सांगितल्या. जर त्यांनी महाराज 500 भागवत कथा सांगितल्या आणि माझा जर अभिमानच गेला नसेल तर मग त्याचा काय उपयोग आहे महाराज. किती हजारे सांगितल्या आणि 2000 कथा सांगितल्या आणि अभिमानच जर गेला नसेल तर ती कथा सांगितलीच नाही महाराज. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून विगतो मान यस्मात सविमान असं आपण आधीच ऐकलंय की भागवत कथेच्या श्रवणानं विमान येतं. विमान येतं म्हणल्यावर विमान कसं काय. आता आम्ही त्यांनी अनेक वेळेला भागवत कथा ऐकली, आमच्याकरिता विमान आलं नाही. नका काही जाऊ दे, आम्ही चांगली ऐकली नाही. पण याच्याकडून ऐकली याला तर विमान यावं ना सांगणाऱ्याला. त्याला का आलं नाही असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो. पण त्याचं उत्तर हेच आहे, भागवत कथा ऐकल्याने विमान येतं म्हणजे काय. विमान ही एक अवस्था आहे आणि ती अवस्था जर कोणती असेल तर विगतो मान यस्मात्स विमान. मान म्हणजे अहंकार, अभिमान. अभिमान संपून जाणं हीच विमानावस्था आहे महाराज. पण भागवत कथेच्या माध्यमातून अभिमान संपून जातो आणि दिव्य लोकाची प्राप्ती होते असं आपण त्यांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणून धनुष्य मोडला म्हणजे काय केलं, अहंकार घालवला. कंस हा अहंकार आहे, अहंकार रूपी कंस आहे. या अहंकार रूपी कंसाचं मर्दन करण्याकरिता परमात्मा कंस मर्दन आहे आलेला आहे महाराज. मल्ल सभेच्या समोर आल्यानंतर त्यांनी तो कुवलयापीड नावाचा हत्ती आधीच दारू पिऊन ठेवला होता. त्याला समोर त्यांनी पाठवलं महाराज. तो हत्ती उन्मत्त झाला, गजचित्कार करू लागला, भगवंताच्या अंगावर त्यांनी धावून येऊ लागला महाराज.
बलराम दादांनी भगवंतानं पाहिलं हत्ती अंगावर धावून आलेला आहे. पाहता पाहता भगवंताने त्याची सोंड पकडलेली आहे. बलराम दादांनी त्याची शेपटी पकडलेली आहे. दोघा भावांनी ताणून धरला, फिरवायला सुरुवात केली. घर 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 दोघा भावांनी फिरवला. आधीच दारू पिला होता, त्याच्यात आधीच फिरून फिरून त्याला चक्कर आली महाराज. वेग आल्यानंतर त्यांनी बलराम दादांनी शेपटी सोडून दिली. बलरामानं शेपटी सोडल्याबरोबर त्याची सोंड हातात घेऊन भगवान गर 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 त्याला फिरवतोय. फिरून 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 धाड आपटला महाराज. हत्तीचे प्राण काही क्षणात उडाले महाराज. पट्टाडे महाराज म्हणायचे, सगळं जग ज्याच्या हाती त्याला काय करेल हत्ती. नामदेव महाराज पट्टाडे, ज्याचा माल त्याच्याच नावावर खपीत जावा, आपल्या नावावर कशाला खपवायचा. म्हणून त्यांचा माल आहे महाराज तर त्यांच्याच नावावर खपवलं पाहिजे. ती काहीतरी त्यांनी असू द्या म्हणून त्यांनी महाराज हत्तीचे प्राण उडाले. आणि हत्तीचे प्राण उडाल्यानंतर त्यांनी महाराज कंस मात्र घाबरला. बरेचसे सेवक त्यांनी बोलावले, तो हत्ती उचलला, बाहेर त्यांनी नेला. आता भगवंतानं मल्ल सभेत प्रवेश केलेला आहे. सगळी प्रजा जमा झाली होती आणि प्रत्येक जण भगवंताकडे पाहत होता. प्रत्येकाला भगवान वेगवेगळ्या पद्धतीने दिसत होता. मल्लानाम शने नुनाम नरवर श्रीनाम स्मरो मूर्तिमान गोपानाम सुजनो सताम क्षतिभुजाम शास्ता स्वपित्रो शशुः मृत्युर्भोजपतिर्विराड विदुषाम तत्वं परम योगिनाम वृष्णाम परदेवतेति विदितो रंगम गतसाग्रजः. प्रत्येकाला भगवान वेगवेगळ्या पद्धतीने दिसतोय. जाकी रही भावना जैसी प्रभू मूर्त तिने देखी वैसे. भावे जैसा तैसा हरी एक. ज्याच्या अंतकणात जशी भावना तसा त्याला परमात्मा त्यांनी दिसला. हा त्यांनी मल्लांना मल्ल वाटू लागला. हा त्यांनी योगी पुरुषांना परमतत्व वाटू लागला. हा स्त्रियांना कामदेव वाटू लागला. मातांना आपला पुत्र वाटू लागला. वृद्धांना म्हातारपणाची काठी वाटू लागला. राजांना राजा वाटू लागला. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं कन्हैया दिसू लागला. सर्वजण त्यांनी कंसाला नावं ठेवू लागले, किती वाईट आहे हा कंस. या कंसानं त्यांनी एवढ्या छोट्या छोट्या राजस सुकुमार असणाऱ्या मुलांना मारण्याकरिता एवढे मोठे मोठे मल्ल आणून ठेवलेले आहेत. सर्वजण त्यांनी संपूर्ण प्रजा कंसाची निंदा करू लागले. आता कंसानं त्यांनी महाराज त्या मल्लांकडे पाहिलेलं आहे. ते मल्ल भगवंतावर आक्रमण त्यांनी करून आले. शल तोशल त्यांनी महाराज समोरून आलेले आहेत. भगवंताच्या हातानं मारले गेले. कूट नावाचं मल्ल होतं ते पाहून पळून गेलं महाराज. आता त्याच्यापेक्षा बलवान आहेत चानूर आणि मुष्टिक. म्हणून त्यांनी महाराज चानुराचं युद्ध भगवंताबरोबर सुरू झालं आणि मुष्टिकानं त्यांनी महाराज बलराम दादांबरोबर युद्ध अशा पद्धतीने सुरू केलं. दोघे जण त्यांनी महाराज कुस्ती खेळत आहेत. मल्ल युद्ध म्हणजे कुस्ती खेळू लागले. रणांगणात आहेत महाराज, आखाड्यात आहेत आणि सगळे राव सगळी प्रजा त्यांनी अशा पद्धतीने पाहते आहे. अनेक प्रकारचे डावपेच त्यांनी चानूर मुष्टिक करत आहेत. भगवान आणि बलराम दादा सुद्धा अनेक प्रकारचे डावपेच करतात. कोणीच कोणाला कमी नाही. पाहता पाहता भगवंताने बलरामानं त्यांनी चानूर मुष्टिक असे उचललेले आहेत महाराज. दोघांना त्यांनी उंच त्यांनी धरलेला आहे. हातपाय खोडू लागले, आरडाओरडा करू लागले, डोळे फाडू लागले. भगवान आता सोडत नाही. मल्ल सभेमध्ये भगवान त्यांना घेऊन नाचू लागला महाराज. पाहता पाहता त्यांनी गरगर गरगर फिरवले. धाडकन जमिनीवर आपटले. छातीवर गुडघा ठेवून त्यांनी दनादन मारायला सुरुवात केली. ओट मामाचं खाऊन पोचलास, ओट आता कशाचा जागा होतो महाराज. एका गुद्द्यातच त्याचा प्राण निघून गेला. दोन मल्ल त्यांनी मारले गेले. आता पाठवायलाच कोणी राहिलं नाही. शलतोषला आधीच मारले होते. कूट नावाचा मल्ल पळून गेला होता आणि चानूर मुष्टिक मारले गेले होते. आता मात्र त्यांनी कंसाच्या लक्षात आला आपलीच बारी आहे. त्याला धनुष्यभंग झाल्याचा आवाज आलाच होता. त्याचा मृत्यू जवळ आला हे त्याला कळालं होतं. गदा जवळ होती. गदा घेऊन त्यांनी अशा पद्धतीने पळू लागला. कन्हैयानं पाहिलं मुख्य असणारा शत्रू पळतोय. भगवान त्याच्या मागे धावू लागला. थांब थांब थांब. भगवान त्यांनी त्याला थांबवतायत. त्याच्या मागे भगवान पळू लागले. त्यांना हातातली गदा भगवंतावर त्यांनी फेकून मारलेली आहे. भगवंतानं क्षणभर त्याचा गदा प्रहार सहन केला. ती गदा घेऊन फेकून दिली महाराज. पकडलेला आहे कंस. उंच पायऱ्या आहेत. त्याच्या सिंहासनापर्यंत भगवान गेलेला. तिथून पकडला, ढकलून गेला महाराज. ढकलल्यानंतर गडबड गडबड करत त्यांनी महाराज त्या मल्ल सभेत जाऊन पडलेला आहे. भगवान धावतच त्याच्या मागून त्यांनी गेलेले. त्याच्या छातीवर गुडघा ठेवलेला आहे. एका हाताने त्याला पकडलेलं आहे. एका हाताने भगवान त्याला गुद्दे मारतात. दे दनादन मारायचं काम सुरू आहे महाराज. असे मारत नाहीत भगवान. त्याला पुन्हा पुन्हा त्यांनी आठवण करून त्यांनी मारतायत. ब्राह्मणांचा छळ करतोस, गोमातेचा छळ करतोस, भक्तांचा छळ करतोस, उग्रसेनाला बंदीखान्यात टाकलंस, माझ्या मात्या पित्यांना बंदीखान्यात टाकलंस, माझे 6 भावंड मारून टाकले. असं आठवून आठवून भगवान मारतोय महाराज. त्यानं भगवंताकडे पाहायला सुरुवात केली. बेदम मार त्यांनी बसलेला आहे. डोळे मोठे मोठे केलेले आहेत. भगवंताकडे पाहतोय आणि पाहून त्यांनी महाराज अतिशय व्याकुळ झाले. त्याचे प्राण त्यांनी जाऊ पाहतायत. त्याच्या मुखातून त्यांनी शब्द बाहेर पडू लागले. कृष्ण कृष्ण कृष्ण. कृष्ण म्हणता म्हणता त्याचे प्राण उडाले महाराज. त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे महाराज. कृष्णाकडे पाहता पाहता कृष्णाचं नाम मुखातून त्यांनी घेता घेता कंसाचे प्राण उडाले.
त्याचा उद्धार भगवंताच्या हाताने झाला. हा कोपोने जासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. त्याला ब्रह्म साक्षात्कारापर्यंत नेऊन पोहोचवलं. हा मागच्या जन्मामध्ये असणारा कालनेमी नावाचा असुर होता. कालनेमी. या कालनेमीनं पुन्हा कंसाच्या रूपाने त्यांनी महाराज जन्म घेतला होता आणि तोच त्यांनी महाराज भगवंताच्या समोर आला होता. आणि म्हणून त्यांनी त्याचा शाप होता. मध्ये बऱ्याचशा कथा आहेत पण त्या भागवतातल्या नाहीत, त्या पोटकथा आहेत. ते जे 6 लेकरं देवकीचे त्यानं मारले ना ते कालनेमीचीच मुलं होते. आणि त्यांना असा शाप होता की बापाच्या हातानं माराल. तो कालनेमी कंस झाला आणि ते 6 लेकरं त्यांनी महाराज देवकीच्या पोटी जन्माला आले. जन्मल्याबरोबर त्यानं मारले म्हणून बापानंच मुलांना मारलं असा त्यातला भाव आहे महाराज. असू द्या. म्हणून अशा पद्धतीने कंस मारला गेला. हा कंस मारल्यानंतर त्यांनी सगळ्या प्रजेला आनंद झाला महाराज. राजा मारल्यानंतर प्रजेला आनंद व्हावं की दुःख व्हावं? दुःख झालं पाहिजे पण सगळी प्रजा आनंद विभोर झालेली आहे महाराज. का बरं? दुराचारी असणारा राजा त्यांनी मारला गेला. आणि दुराचारी राजा मारला जावा महाराज. तो फार त्रासदायक असतो, भयंकर त्यांनी असतो महाराज. पण तो प्रजेला त्यांनी घातक असतो. पण अशा पद्धतीने कंस मारला गेला आणि सगळी प्रजा आनंद विभोर होऊन भगवंताच्या नावाचा घोष करू लागली महाराज. गोपाल कृष्ण भगवान भगवान की कंसमर्दन भगवान